नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो हॅशटॅग पॉलिटीची काय सिरीज आहे त्या सिरीज अंतर्गत एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणार आहोत. हॅशटॅग पॉलिटीमध्ये आपण जे काय महत्त्वाचे विषय आहेत ते विषय घेऊन त्याची चर्चा करत असतो आणि त्या विषयांच्या बद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आज देखील असाच अतिशय महत्त्वाचा विषय आपण इथं चर्चा करणार आहोत, ज्याचं टायटल आहे समान नागरी कायदा. आता हा जो समान नागरी कायदा आहे, हा समान नागरी कायदा गेली अनेक दशकं ज्याची चर्चा भारतामध्ये होताना दिसून येते. अनेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमधून, त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमधून याच्याबद्दलची विविध मतमतांतर ते पक्ष मांडताना दिसतात. त्याच्यावरती संपूर्ण जनमत घुसळून निघतं. काही लोक हा कायदा लवकरात लवकर लागू करावा या मताचे आहेत, तर काही लोक धर्म स्वातंत्र्याच्या अनुषंगाने धर्मविषयक स्वातंत्र्य हा जो काय मूलभूत हक्क आहे त्याचं उल्लंघन होऊ नये आणि त्या अनुषंगाने हा कायदा लगेच लागू करणं संयुक्तिक नाही अशा प्रकारची भूमिका घेतात. सर्वसामान्य माणसं मात्र या सगळ्या चर्चांमध्ये कुठंतरी कमी प्रमाणात अवेअर असतात आणि तरी सुद्धा या चर्चांमध्ये फक्त ऐकीव माहितीवरती ते सहभागी होत असतात. आपण आज या समान नागरी कायदा या अनुषंगाने आपल्या हॅशटॅगच्या या सिरीजमध्ये हा नक्की समान नागरी कायदा काय आहे, भारतामध्ये गेली अनेक वर्ष अनेक दशक याची चर्चा कशा पद्धतीने होत आहे, हा कायदा जर एवढा महत्वाचा आहे तर आजपर्यंत तो लागू का केला गेला नाही किंवा तो लागू करण्यातले अडथळे काय आहेत, तो लागू जर झाला तर त्याच्यामधले फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत, या सगळ्या विषयांची चर्चा जी आहे ती आज आपण आपल्या हॅशटॅग पॉलिटी सिरीज मध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवातीलाच पाहूयात की आजची आपली जी चर्चा आहे या चर्चेची एक टाइमलाईन आपण पाहणार आहोत की आजच्या चर्चेचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये आपण काय काय चर्चा करणार आहोत. सर्वात सुरुवातीला तर आपण संदर्भ पाहणार आहोत. नेमकी आजच आपण या विषयाची चर्चा का करत आहोत त्याचा संदर्भ आपण पाहणार आहोत. दुसरा आहे हा समान नागरी कायदा जो आहे तो नक्की आहे काय, त्याचा परिचय, त्याची एक ओळख आपण करून घेणार आहोत. समान नागरी कायद्याची गेल्या अनेक दशकांची एक पार्श्वभूमी देखील आहे, ही पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. समान नागरी कायदा देशात लागू करावा या संबंधाची काही मतं आहेत, म्हणजे त्या बाजूचा युक्तिवाद आहे, तो युक्तिवाद आपण पाहणार आहोत. याचबरोबर हा कायदा लागू करू नये त्याच्यातले काही अडथळे आहेत, म्हणजेच त्याच्या अगेन्स्ट मधला त्याचा विरोधी युक्तिवाद जो आहे तो युक्तिवाद आपण पाहणार आहोत. शेवटी त्या संदर्भातला एक निष्कर्ष देखील आपण पाहणार आहोत आणि आयोगाने म्हणजेच युपीएससीने या संपूर्ण टॉपिक वरती याच्या अगोदरच्या परीक्षांमध्ये काही प्रश्न विचारले आहेत का, तर ते कोणते प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा देखील आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवातीला पाहूयात ही जी काही चर्चा आहे या चर्चेचा संदर्भ नक्की काय आहे किंवा आपण आज ही चर्चा का करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या आठवड्यामध्ये विधी आयोग जो आहे आपला सध्याचा 22वा विधी आयोग, या आयोगाने समान नागरी कायदा या संदर्भामध्ये नागरिकांची मतं मागवण्याचा निर्णय घेतला आणि विधी आयोगाने 30 दिवसांमध्ये सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांना या समान नागरी कायद्याच्या संदर्भातली आपली जी काय मतं आहेत ती मतं नोंदवण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा ती मतं मागवलेली आहेत. आता विधी आयोगाने या हालचाली चालू केल्यानंतर आपसुकच सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे की आता शासन हा समान नागरी कायदा जो आहे तो लागू करण्याच्या मनस्थितीत आहे. ज्याप्रमाणे आर्टिकल 370 हटवलं गेलं, जम्मू काश्मीर आणि लडाखचं विभाजन झालं, 2 सेपरेट राष्ट्र झाली, त्याच पद्धतीने आता देशामध्ये समान नागरी कायदा लवकर लागू होईल आणि त्या संबंधीच्या संपूर्ण हालचाली या विधी आयोगाच्या या सगळ्या भूमिकेच्या मार्फत सुरू झाल्याची चर्चा जी आहे ती सध्या समाज माध्यमांवरती आणि वर्तमानपत्रांमध्ये सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हा संपूर्ण समान नागरी कायदा जो आहे तो आज समजून घेणार आहोत. आता आपण याची पार्श्वभूमी किंवा याचा संदर्भ पाहिल्यानंतर या समान नागरी कायद्याचा परिचय म्हणजे समान नागरी कायदा नक्की आहे काय, बऱ्याच लोकांना माहित नसतं की समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय आहे. अनेक लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे केवळ मुस्लिम विरोधी कायदा आहे की काय, किंवा मुस्लिम लोकांना सुद्धा असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे मुस्लिम धर्मीयांवरचं अतिक्रमण आहे की काय. मात्र तसं नसून समान नागरी कायदा नक्की काय आहे, तर समान नागरी कायदा म्हणजे
संपूर्ण देशासाठी असा एकच नागरी कायदा असेल ज्याच्यामध्ये सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबी, आता वैयक्तिक बाबी म्हणजे नक्की काय, तर पर्सनल ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये विवाह आला, घटस्फोट आला, वारसा आला, दत्तक आलं, या संबंधीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे वारसा म्हणजे जर आपण पाहिलं की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये पूर्वी फक्त पुरुषांनाच त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळत होता. पुढे जाऊन हिंदू वारसा हक्क कायदा आपल्याकडे आला आणि त्या कायद्याच्या अंतर्गत पुरुषाच्या बरोबर स्त्रीला म्हणजे मुलाच्या बरोबर मुलीला सुद्धा वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तितकाच समान हक्क आपल्याकडे मिळू लागला. आणि अशा प्रकारचे जे काय प्रोव्हिजन्स आहेत हे समान नागरी कायद्यामुळे सर्व धार्मिक समुदायांना समानपणे लागू होतात. आणि त्याच्यामुळं हा समान नागरी कायदा जो आहे तो नक्की काय आहे, तर या ज्या काय सर्व धार्मिक समुदायांच्या वैयक्तिक बाबी आहेत त्यांच्यासाठीचा एक कायदा आहे. याच्यानंतर भारतात वैयक्तिक कायद्याचं सध्याचं स्वरूप जर पाहिलं तर ते गुंतागुंतीचं आहे. प्रत्येक धर्माचे या संदर्भात स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे या सगळ्या वैयक्तिक बाबींच्या बाबत दिसतात. मात्र याच्यामध्ये हिंदू धर्मियांसाठी आणि हिंदू धर्मासोबत शीख, जैन, बौद्ध धर्मियांसाठी हिंदू विवाह कायदा लागू होतो. हा जो हिंदू विवाह कायदा जो आहे तो हिंदू धर्माबरोबरच शीख, जैन आणि बौद्ध या धर्मियांसाठी लागू होतो. तर ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यासाठी मात्र त्यांचे स्वतःचे वेगळे धार्मिक कायदे असलेला आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ही झाली एक ओळख या समान नागरी कायद्याची. समान नागरी कायदा म्हणजे काय, नवीन वेगळं काही नसून आपले जे काय वैयक्तिक बाबी आहेत त्यामध्ये विवाह आहे, घटस्फोट आहे, त्याच्यामध्ये दत्तक आहे आणि वारसाच्या संदर्भातल्या ज्या काय बाबी आहेत याच्या संदर्भातला जो एक समान कायदा जो देशामध्ये सर्वांना समान पद्धतीने लागू होईल, सर्व धर्मांना समान पद्धतीने लागू होईल, अशा स्वरूपाचा कायदा म्हणजे समान नागरी कायदा. ही साधी सोपी ओळख या कायद्याची आपण याच्या मार्फत समजून घेऊ शकतो. यानंतर या समान नागरी कायद्याची एक पार्श्वभूमी देखील राहिलेली आहे. भारतामध्ये राज्यघटनेची सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत या कायद्याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. त्याचा एक आढावा पाहूयात. सुरुवातीला ज्यावेळेस घटना समितीची स्थापना झाली, या घटना समितीमधले मीनू मसानी हे घटनेच्या उपसमितीचे सभासद होते आणि यांनी सर्वात प्रथम समान नागरी कायद्याची संकल्पना घटनेच्या मसुद्यामध्ये त्याचा समावेश व्हावा अशी मागणी केलेली होती. आता त्यांनी ही मागणी केल्यानंतर आपसुकच इतर लोकांच्याही प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्याच्यामध्ये आल्या आणि त्याच्यामध्ये इस्माईल साहेब, मेहबूब अली, बेगम साहेब बहादर आणि इतर जे काय मुस्लिम नेते होते यांनी धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो याच्यामध्ये समावेश करण्याला त्यांनी विरोध केलेला होता. आता याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि राज्यघटना निर्मितीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली होती. बऱ्याच प्रोव्हिजन्समध्ये टीकाकारांनी ज्या वेळेस काही टीका केल्या किंवा आक्षेप नोंदवले त्यावेळेस त्यांना डिफेंड करण्याचं काम, आपल्या ज्या काही तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत त्या पटवून देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांचं नक्की मत काय होतं या सगळ्या प्रोव्हिजनच्या बाबतीत, तर कायदे मंडळातील पहिल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भविष्यातील सरकार तत्कालीन परिस्थितीनुसार समान नागरी कायद्याच्या तत्वाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल. भविष्यात येणारं सरकार जे आहे ते या कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असेल आणि स्वतःच्या वैयक्तिक धार्मिक कायद्यांचा त्याग करून समान नागरी कायदा अंगीकारणं हे नागरिकांच्या सुरुवातीच्या काळात ऐच्छिक असेल अशी आशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. विद्यार्थी मित्रांनो, या समान नागरी कायद्याचं स्वरूप जर पाहिलं तर समान नागरी कायदा हा राज्यघटनेला सुरुवातीपासून त्याचा समावेश किंवा तो लागू केला नाही. मात्र भारतीय राज्यघटनेची जी काय मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल 44च्या अनुषंगाने असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करणं हे मार्गदर्शक तत्व जे आहेत हे स्वीकारण्याचं सुद्धा एक कारण होतं. मार्गदर्शक तत्व ही गैर न्यायप्रविष्ट आहे. ती शासनाला एखादी कायदे निर्मिती करत असताना, धोरण निर्मिती करत असताना शासनाला मार्गदर्शक ठरतात.
भारताच्या राज्यघटनेची स्वीकृती किंवा राज्यघटनेची निर्मिती ही होत असताना देशाला स्वातंत्र्याचा इतिहास होता, फाळणीची पार्श्वभूमी होती, देशाला उभं करण्याचं एक मोठं आव्हान त्या काळच्या राज्यकर्त्यांच्या समोर होतं आणि त्याच्यामुळं सरसकट सगळ्या गोष्टी एकाच वेळेस लागू करणं हे शक्य नसल्यामुळं काही गोष्टी भविष्यासाठी राखून ठेवल्या गेल्या. भविष्यात काही धोरणं आखताना ज्या गोष्टींचा विचार केला जावा अशा गोष्टींचा समावेश जो आहे तो मार्गदर्शक तत्वांमध्ये केला गेला आणि त्याच अनुषंगाने समान नागरी कायदा जो आहे त्याचा देखील समावेश या मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेला दिसून येतो. ही पार्श्वभूमी पाहत असताना पुढे आपल्याला अजून पाहायचं आहे की गोवा हे एकमेव राज्य आहे की जिथं अशा त्या राज्यातील जनतेसाठी विवाह विषयक एक स्पेशल ऍक्ट आहे आणि तिथं सर्वांना समान पद्धतीने या प्रोव्हिजन्स लागू होतात. मग केवळ गोव्यामध्येच अशी परिस्थिती का आहे तर त्यामागचं कारण आहे की पोर्तुगीज सरकारने 1867 मध्ये पोर्तुगीज दिवाणी कायदा अंमलात आणला आणि 1869 मध्ये त्यांच्या आधिपत्याखाली असलेला जो काय गोव्याचा प्रदेश होता त्याला लागू केला गेला. आता हा कायदा जो आहे दिवाणी कायदा तो गोवा प्रदेशाला लागू केल्यानंतर पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा दीव दमन प्रशासन कायदा 1962 अंमलात आला आणि या कायद्याच्या कलम 5 नुसार एक तरतूद केली गेली की या तरतुदीनुसार 1961 पूर्वी लागू असलेले सर्व कायदे भविष्यातही त्या प्रांतामध्ये त्या प्रदेशामध्ये तसेच चालू ठेवण्यात आले आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्याच्या पूर्वीचा हा जो कायदा आहे पोर्तुगीज दिवाणी कायदा तो जशाच्या तसा गोव्याला लागू झाला आणि त्यातल्या ज्या काय विवाहविषयक ज्या काय बाबी होत्या त्या ज्या काय प्रोव्हिजन्स होत्या त्या देखील तशाच सुरू राहिल्या आणि त्याच्यामुळं भारतातलं गोवा हे एकमेव राज्य आहे की जिथं या समान नागरी कायदा स्वरूप त्याचा स्वतःचा राज्याचा कायदा आहे. यानंतर 1941 मध्ये हिंदू कायद्याचे संहतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यासाठी वारसा, मालमत्ता आणि घटस्फोटाशी संबंधित कायद्यात सुधारणा करून हिंदू वारसा हक्क कायदा 1956 साली करण्यात आला आणि त्यानुसार जे काय आहे ते हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांच्यासाठी एक प्रकारे युनिफॉर्मिटी या सगळ्या वैयक्तिक कायद्यांमध्ये आणली गेली. मात्र याच्यातून ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना स्वतंत्ररित्या म्हणजे याच्यामध्ये त्यांचा समावेश नसल्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यासाठी त्यांचे वैयक्तिक धार्मिक कायद्यानुसार या सगळ्या गोष्टींच्या ज्या काय प्रोव्हिजन्स होत्या त्या कायद्यानुसार त्या चालत होत्या. म्हणजे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि जैन यांच्यासाठी पूर्वीपासून समान नागरी कायदा लागू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याच्यानंतर ही सगळी पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून नक्की काय तरतुदी केलेल्या आहेत किंवा या काय धार्मिक बाबी ज्या आहेत वारसा हक्क, घटस्फोट या संदर्भातल्या तर त्याच्या संदर्भात काय तरतुदी आहेत तर सुरुवातीलाच कलम 44 आपल्याला काय सांगतं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर सिटीजन्स या संदर्भातलं एक प्रोव्हिजन्स आहे कलम 44 मध्ये आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे द स्टेट शॅल एंडेवर टू सिक्युअर फॉर सिटीजन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं आहे स्टेट किंवा राज्य आणि दुसरी संकल्पना आहे थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर लागू असणारा कायदा. अशा दोन संकल्पना एक महत्वाच्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. मात्र याच्यामध्ये अजून एक प्रोव्हिजन असे आहे की कौटुंबिक आणि उत्तराधिकार कायदे यांचा समावेश भारताच्या संदर्भात समवर्ती सूचीमध्ये होतो. याचाच अर्थ या विषयावरती कायदे करण्याचा अधिकार एकीकडे केंद्र शासनाला आहे दुसरीकडे राज्य शासनाला आहे. आणि मग हे जे काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर राबवायचा कायदा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये केंद्र शासनाची भूमिका तितकीच महत्वाची असणार आहे आणि दुसरीकडे प्रत्येक राज्याला सुद्धा या संदर्भातले कायदे जे आहेत ते करावे लागणार आहेत. यानंतर या कायद्याच्या अनुषंगाने समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीचं तत्व जे आहे हे मार्गदर्शक तत्वांमध्ये घालून दिलेलं आहे तर दुसरीकडे धार्मिक स्वातंत्र्याचं तत्व हे मूलभूत हक्कांमध्ये घालून दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे समान नागरी कायदा हे आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये दिसून येतो तर दुसरीकडे धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या तरतुदी
या मूलभूत हक्कांमध्ये दिसून येतात आणि त्याच्यामुळं इथं मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष या दोन प्रोव्हिजनच्या अनुषंगाने आपल्याला इथं पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण या संदर्भात न्यायालयाची भूमिका नक्की कशी राहिलेली आहे, समान नागरी कायदा आणि न्यायालयाचे वेगवेगळे जे काही जजमेंट्स आहेत त्याच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की न्यायालयाने या संदर्भात काय मत नोंदवले आहे. याच्यामध्ये शहाबानो प्रकरण अतिशय महत्वाचं प्रकरण या कायद्याच्या अनुषंगाने आपल्याला दिसून येतं, जिथं मुस्लिम पर्सनल लॉ जो होता त्याच्या अनुषंगाने शहाबानोला पोटगी देण्याचा जे काय प्रोव्हिजन होती तर ती लागू करावी अशा संदर्भातलं मुस्लिम पर्सनल बोर्डचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आहे तो सर्व धर्मांना समान पद्धतीने लागू होईल आणि त्याच अनुषंगाने शहाबानोला जे काय पोटगी देण्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत तर ती पोटगी शहाबानोचे जे काय तिचे हजबंड होते, तिचा नवरा जो होता तर त्यांनी द्यावेत अशा संदर्भाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आणि पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दीर्घकाळ प्रलंबित असलेली समान नागरी संहिता देखील लागू केली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाचं हे जे काय शहाबानो प्रकरणातलं जजमेंट होतं ते अतिशय कलाटणी देणारं होतं आणि समान नागरी कायदा लागू करण्याच्या बाजूचा असलेला आपल्याला दिसून येतं. यानंतर अजून एक महत्वाचा खटला होता सरला मुदगल विरुद्ध भारत सरकार. या खटल्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची सरकारी अनास्था आणि इच्छाशक्तीचा अभाव याच्यावरती टीका केलेली होती आणि एक प्रकारे समान नागरी कायदा लवकरात लवकर आला पाहिजे आणि तो लागू झाला पाहिजे अशा स्वरूपातलं मत जे आहे ते कुलदीप सिंग यांनी या सरला मुदगल खटल्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पार्श्वभूमी पाहिली, समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय आहे ते देखील पाहिलं, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स पाहिले. आता हा समान नागरी कायदा जो आहे या समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने हा कायदा लागू करावा त्यासाठीच्या ज्या काही आर्ग्युमेंट्स आहेत किंवा त्याच्या बाजूची जी काय मतं आहेत ती मतं आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीलाच धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे पालन या कायद्याद्वारे होणार आहे आणि त्यामुळं सर्वांसाठी समान नागरी कायदा जो आहे तो लागू झाला पाहिजे. कारण आपल्या राज्यघटनेमध्ये एक महत्वाचं तत्व आहे सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता. सर्व धर्मांना समान स्थान जे आहे ते राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक धर्माचे जर वेगळे कायदे अस्तित्वात असतील तर मात्र हे सर्व धर्म समभाव या तत्वाचं उल्लंघन होतं. अशा प्रकारे या कायद्याचे समर्थक या बाजूची भूमिका मांडतात आणि त्याच्यामुळं धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचं पालन करण्यासाठी हा कायदा लागू करावा अशी भूमिका ते मांडतात. दुसरं, याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला चालना मिळण्यास याच्यामुळं मदत होईल आणि सर्वांमध्ये समानतेची भावना देखील याच्यामध्ये लागू होईल. काही लोक हे पण म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे हा जो काही तत्व आहे हे जे काय मूल्य आहे याचं सुद्धा व्हायोलेशन समान नागरी कायदा नसल्यामुळं होतं आणि तो जर एकरूप कायदा आला तर त्याच्यामुळं ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येईल असं देखील काही लोकांचं म्हणणं असतं. यानंतर लैंगिक न्यायाला प्रोत्साहन या कायद्यामुळे मिळतं आणि त्यामुळं महिलांच्या हक्कांसाठी समानतेचे समर्थन हा कायदा करतो. त्यामुळं या कायद्याच्या द्वारे सामाजिक सुधारणांना एक प्रकारे मदत होईल असं देखील याचे समर्थक आर्ग्युमेंट करतात. दुसरं, वोट बँकेचं राजकारण जे आहे ते याच्यामुळं कमी होईल कारण प्रत्येक राजकीय पक्ष हा आपली वेगवेगळी भूमिका घेऊन आपल्या मतदारांना डोळ्यासमोर ठेवून या कायद्याच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर करतो. प्रत्यक्षात कृती मात्र कोणच करत नाही. मात्र हा मुद्दा ज्वलंत ठेवणं, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने फायदा घेणं अशा प्रकारच्याच गोष्टी ज्या आहेत त्या आतापर्यंत झालेल्या दिसून येतात आणि त्याच्यामुळे हे वोट बँकेचं राजकारण कमी होईल. ज्यावेळेस हा कायदा लागू होईल, अस्तित्वात येईल, त्यावेळेस हा मुद्दा संपलेला असेल आणि याच्यावरचं राजकारण देखील संपलेलं असेल. यानंतर समान नागरी संहिता जी आहे ती बंधुता आणि इतर समान आधुनिक मूल्यांचं समर्थन करतं आणि त्याच्यामुळं हा कायदा लागू झाला पाहिजे असं या कायद्याचे समर्थक आपला युक्तिवाद करताना दिसून येतो. आता या कायद्याच्या समर्थकांचा युक्तिवाद आपण पाहिला, मात्र दुसरी बाजू देखील पाहणं गरजेचं आहे. हा कायदा देशामध्ये लागू होऊ नये या संदर्भात या कायद्याच्या विरोधातला युक्तिवाद सुद्धा
काही लोक करतात आणि तो युक्तिवाद देखील आपण समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे याच्यातला, या एकरूप किंवा समान नागरी संहितेमुळे जातीय सलोख्याला धोका निर्माण होऊ शकतो. सध्याची जी काय सोशल ऑर्डर आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे कुठंतरी ही ऑर्डर विस्कळीत होऊ शकते आणि त्याच्यामुळं हा समान नागरी कायदा जो आहे तो लागू करू नये असं या कायद्याला विरोध करणारे लोक म्हणतात. यानंतर सरकारला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मार्ग या कायद्यामुळे खुले होतात, त्यामुळे हा कायदा लागू करू नये. यानंतर पुढे आहे, देशात अजूनही अस्तित्वात असलेल्या विभाजनवादी शक्तींमुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी सध्याची ही योग्य वेळ नाही असं देखील या कायद्याचे विरोधक आपलं मत मांडतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजासाठी एक समान संहिता किंवा एकसारखी संहिता ही गुंतागुंतीची असू शकते आणि त्याच्यामुळं हा कायदा लागू करू नये. याच्या सपोर्टिंग मध्ये या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात की बऱ्याचदा हिंदू आणि मुस्लिम किंवा मुस्लिमांच्या संदर्भात सुद्धा असं सांगितलं जातं की मुस्लिम विरोधी हा कायदा आहे, अशी एक इमेज या कायद्याची तयार झालेली आहे. मात्र हा कायदा जर लागू केला तर त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये सुद्धा खूप मोठा अनरेस्ट निर्माण होऊ शकतो. आपण जर नॉर्थ ईस्टचा विचार केला तर 200 जमाती अशा आहेत की ज्यांच्या वेगवेगळ्या रिच्युअल्स आहेत, त्यांचे वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्याच्यामध्ये कुठंतरी या समान नागरी कायद्यामुळे हस्तक्षेप होऊ शकतो आणि त्याच्यामुळं तिथल्या काही जमाती, नॉर्थ ईस्ट मधले काही प्रदेश देखील असे आहेत की तिथल्या जमातींना संविधानानेच संरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट जो आहे तो याच्या अनुषंगाने निर्माण होऊ शकतो आणि केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू देखील या संपूर्ण कायद्यामुळे प्रभावित होऊ शकतात. ज्या काही आदिम जमाती आहेत त्यांचे जे काही रिच्युअल्स आहेत, प्रथा परंपरा आहेत, मग विवाह विषयक असेल, वारसा विषयक असेल, याच्यामध्ये कुठंतरी शासनाद्वारे हस्तक्षेप होईल आणि त्यांचं आतापर्यंतची जी काय सोशल ऑर्डर आहे त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळा याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळं या कायद्याचे विरोधक जे आहे तो भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजासाठी एक समान संहिता ही गुंतागुंतीच्या असल्याचं मत नोंदवतात. शेवटी एकरूप नागरी संहितेकडे प्रामुख्याने बहुसंख्याकांची मागणी म्हणून पाहिलं जातं आणि त्याच्यामुळं बहुसंख्याकांद्वारे अल्पसंख्याकांकडे वरती लादला जाणारा कायदा म्हणून सुद्धा याची एक इमेज तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळं हा कायदा लागू करू नये किंवा या कायद्याची जी काही विरोधी मतं आहेत ती या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येते. यानंतर आपण या संदर्भात हा जो समान नागरी कायदा आहे याचे दोन्ही बाजू पाहिल्यानंतर नक्की आपल्याला याच्यावरती जर प्रश्न विचारले गेले तर त्या संदर्भात आपल्याला काही कन्क्लुजन्स द्यावे लागतात, वे फॉरवर्ड द्यावं लागतं आणि त्या अनुषंगाने काही मुद्द्यांची देखील माहिती आपल्याला असावी लागते. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे BS चौहान समिती. BS चौहान हे 21वा विधी आयोग जो होता या 21व्या विधी आयोगाचे अध्यक्ष होते आणि या समितीच्या शिफारशीनुसार समान नागरी संहिता आवश्यक नाही किंवा या टप्प्यावरती लागू करणे संयुक्तिक नाही असं यांचं मत आहे. यानंतर त्या हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मनीय सुधारणांची शिफारस केली. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातल्या ज्या काय अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे त्या गोष्टींमध्ये सुधारणा करावी, नक्की समान नागरी कायदा सरसकटपणे लागू करावा असं BS चौहान समितीचं शिफारस आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अजून एक आहे की वैयक्तिक कायद्यांमध्ये काही चांगल्या आणि न्याय्य तरतुदी आहेत ज्या एकात्मिक कायद्यात समाविष्ट करण्यासारख्या आहेत. वैयक्तिक कायद्यांमधल्या चांगल्या गोष्टी, न्याय्य तरतुदी आहेत ज्या आपण घेऊ शकतो आणि एकात्मिक कायद्यामध्ये समाविष्ट करू शकतो. त्यामुळे केवळ व्यक्तींवर अन्याय करणाऱ्या रूढी परंपरा या घटकांनाच एकसंध कायद्यात आणले पाहिजे. म्हणजे ज्या काय अशा रूढी परंपरा आहेत ज्या व्यक्तींवरती अन्याय होतो, ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं, की ज्या अन्याय्य तरतुदी आहेत त्या मात्र आपण एकसंध कायद्यात आणल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती कायदा केला तर याच्यावरचं एक चांगलं सोल्युशन आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकतं. आणि समान नागरी कायदा सरसकटपणे लागू करण्यापेक्षा अशा प्रकारे जर काही रिफॉर्म वेगवेगळ्या धर्मातल्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या चेंज करण्याच्या अनुषंगाने जर आणले गेले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. अशा पद्धतीने BS चौहान समिती जी आहे यांनी रिकमेंडेशन केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण मुद्द्याची चर्चा केल्यानंतर
UPSCने या मुद्द्यावरती, या समान नागरी कायद्यावरती काही प्रश्न देखील विचारलेले आहेत. त्यांचा आढावा आपण घेणार आहोत. नक्की कसले प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवातीलाच प्रश्न आहे, व्हॉट हॅव बीन द ऑब्झर्वेशन ऑफ द सुप्रीम कोर्ट इन अ रिसेंट जजमेंट इन रिस्पेक्ट ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे अलीकडचे काही जजमेंट्स, त्या संदर्भातला प्रश्न हा विचारला गेला होता. दुसरा आहे, डिस्कस द पॉसिबल फॅक्टर्स दॅट इनहिबिट इंडिया फ्रॉम इनॅक्टिंग फॉर इट्स सिटीजन अ युनिफॉर्म सिव्हिल कोड ॲज अ प्रोव्हाइडेड फॉर इन द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. अशा अनुषंगाने हे दोन प्रश्न जे आहेत ते UPSCने प्रिव्हियस एक्झामिनेशन्स मध्ये विचारलेले दिसून येतात. अशा प्रकारे हा युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा समान नागरी कायदा जो आहे याच्या वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. समान नागरी कायदा बहुतेक आपल्याला येणाऱ्या आगामी काही काळामध्ये तो लागू झालेला दिसून येऊ शकतो किंवा त्याची चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहिलेली दिसून येऊ शकते. त्या अनुषंगाने हा संपूर्ण समान नागरी कायदा आपण एक अभ्यासार्थी म्हणून, एक परीक्षार्थी म्हणून आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि यासोबत या देशाचे नागरिक म्हणून भारतीय संविधानातल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये या समान नागरी कायद्याची जी काय तरतूद केलेली आहे ती तरतूद नक्की काय आहे, देशाचं सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल काय म्हणतं, देशामधली जी काय सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सध्या हा कायदा लागू करणं कितपत संयुक्तिक आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगाने आज आपण हा संपूर्ण विषय या ठिकाणी त्याची चर्चा केली. इथेच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.